बोला माझ्या हरीचे चांगले संत बाळूमामाचे चांगले मेरा जमला मंडप सजला गणराय झाला माझा सभापती रंग भरू दे माझ्या गाण्याला द्यावी मती तुम्ही मला गायाला काशी देवाचा दिवा मामाचा व्रतस्थ माझ्या शिरावर आका मायेला पदर धर तू तुईवर सजू बाबाची कृपा आहे माझ्या संगावर सजू बाबाची कृपा आहे माझ्या संगावर माझ्या पटिंबाऱ्या तुझ्या गजाधोरावर
गाण्यासाठी जो जो म्हणते चिचणी मायाकडे जाताना फोन आला कार्यक्रमाला आलं पाहिजे आणि त्या दिवशी परवा दिवशी माझ्या हरीच्या याकडे आणि रामदास महाराजांनी एक चुटला झाला चुटला आपुल्या हितावासी जागता धन्यवाद पिता दयाची कुळी कन्या पुत्र होती सात्विका दयाचा हरिक वाटी देवा गीता भागवता करीती श्रवण अखंड चिंतन हितवाचे तुका म्हणे मज घडू त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नव्हे आपलं हित कशाच आहे रोज एका गावाला घर सोडले हित कशाच आहे हित त्या घरा देवाचे चिंतन भगवंताचं नामस्मरण हृदयात आठवा त्यातच आपलं हित आहे आणि ते जर नसेल तर मग कशातच काय नाही लोक म्हणते ते थोडक्यात काय कामाच्या गाई रे काय कामाच्या म्हशी अरे काय कामाच्या गाई रे काय कामाच्या म्हशी यात्रेला सणासुदीला अंगावर घालायला पाहिजे शेजारलेले यात्रेची दुसऱ्या शेजारीला साहित्य पण तिनं घातलेले फारे तिला खोटे ते बघत नाही नवऱ्याला लुगडा पडते घरी गेल्यावर तिच्याकडे तेवढं माझ्या गळ्यात तिच्या नवऱ्याने एवढं घेतलं तुम्ही काय घेतलं का मला अरे काय कामाचं सोड रे काय कामाच्या पुतळ्या आपला असा देव एक करून घ्यावा खरंच आहे का खरंच आहे तुम्ही म्हणताय पण नाही 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 त्याला प्रमाण आहे पुराण आहे पुते पुस्तक आहे प्रमाण पुराव्याशिवाय बोलूच नाही मोकळं बोलायचं नाही आणि म्हणून करता मात्र हित करून घेतलं देवा असणारे शहर बाबा
माणसाचा जन्मच कसा आहे जन्माचे ते मूळ पाहिले सोडून दुःखाशी कारण जन्म घ्यावा जेव्हा सुख घेतली माणसाला असली पण ती जन्माला आल्याशिवाय कशी कळणार नाही तुकाराम महाराजांनी सांगितले जन्म नाही रे अनेक तुका म्हणे माझी भाग माणूस म्हणतो लक्ष 84 थोडा फिरली पुन्हा मानव जन्म येतो कोणी बघितलाय असे म्हणते ती पुरावा आहे विचार केला मनाला प्रकार काही झाला मात्र त्या ठिकाणाला आणि काय घटना असायला हा जन्म कोणा नाही म्हणून मात्र सोमराया पाटील देवाच्या गायरात त्या श्याम बाबाच्या डोंगराला 8-9चा टाइम होता 8-9च्या इडीला मात्र गुडघ्यामध्ये भार घालायला चित्तगती बसायला देवाचा लागलेला धावा करायला देवा तुझ्या पायात मात्र माझा एक भाव संपला तू राहिला देवा कोणच्या देशाला आग नाही तुझ्या घेऊन मी मात्र अनुकूलच्या वनालाय बाबा तुझ्या असणाऱ्या गायाला मला एवढं संकट पडावं माझ्या करत देवा अशी पहिले बरं रामदास महाराज माझ्याकडे बघा माझ्याकडे तुम्हाला म्हणतो आज चिंतन आता कुठं माणसाचं ठाईची बसवली करावी एका चित्ती बघ या असणाऱ्या भगवंताची लीला आगाध असायला गुडघ्यात मान घातली पहिली देवासह माणूस बोलत होता बरं का आता नाही आता माणसं लय पुढची निघाली आता देवाला काय म्हणते ती लगाला चल तर कुठल्या गायला बसवली म्हणायचं तुमच्याकडे बसून पण यावेळी सोमराया पाटलाबरोबर भगवान बोलत होता कसा संकट खोड्या पडल्याला माझ्या देवाला कळलं त्या असणाऱ्या सोनारी रामाला सोनार सीताला जसं मात्र गादीला जसं हादरा मात्र बसला असता नाही त्या देवाला माझ्या सोमराया पाटलाला काही कोण पडलं माझ्या गादीला जेव्हा हादरा बसायला कोण माझं लागलंय चिंतन करायला कोण लागलंय माझा दाट धावा करायला या अंतरीच्या शाल्या
बापू काय म्हणतो ते कळलं ते झालं. तेव्हा हा. या सोनारीच्या सोनार सिदानं गाडी सोडली. हादराचा बसायला माझ्या असणारीच्या सोनारीच्या घामाच्या देवानं मात्र जागा सोडली होय. आणि जागा सोडलेला माझा सोनार सिदन त्याच्या मात्र लांबचा मागेला भगवी कपनी अंगाला पायामध्ये खडा बघायला हिराय आणि तिरसूळ चमचा हाताला घेतला. आणि असणारीचा सोनारीचा देव मात्र सोन्याचं डबल रुपयाचं पत्र मात्र घेतलं संगतीला. आणि जसं मात्र असणारा सोनारीचा देव त्या ठिकाणी आलाय. गादीला उजवं मारले होय. आणि देव माझा सोनार शेर जसं मात्र धावा केलेल्या दिशेने मात्र अरे तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा. कोणी नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा. कोणी नाही पाणी पाजले. Thank you.
देवाला ओळखलंय तर मात्र माझी असणारी सगळी इथे माझ्या सोमरायाला देऊन यायची आमचं का सोमराय मला ओळखलं नाही जाळून भस्म करून यायचं म्हणून सोनारीच्या देवाने ठरवलं असायला याची ताकद होती ताकद भावाविना भक्ती भावाविना शक्ती बोलू नये आणि म्हणून करता अंतकरणात भाव असणारा माझा सोमराय पाटी आणि किस उत्तम देव आलेला माझ्या सोमरायाच्या अंतरी झाला काय केलं विचार केला मनाला प्रकार मात्र त्या ठिकाणाला देव आलेला बघून मात्र या सोमरायाला फुलाची बेडी हातापायाला देवाच्या आडवं मात्र लोटांगण घालायलंय खाल्लं दे सोमरायासाठी डोंगरावर चढतोया आणि वळलं माझा सोमराया आणि देवाच्या आडवं मात्र लागला लोटांगण घालायलंय लोटांगण निम्म्या डोंगरात मात्र देवाच्या या असणाऱ्या सोमरायाची गाठ पडली. तेव्हा विचार केला मनाला, सोमरायाला आपल्याला ओळखलं म्हणून करता माझ्या सोनारीच्या देवाला जसं उचलून घेतला सैल कुणाला सोमरायाला
घुमतोय आणि ती लागला होता मात्र सोमराया देवाला बोलायलाय देवा इतक्या लांब येणं कसं केलं मला माझ्यासाठी आवळ गादी देवा सुटली तुम्ही ना कशा करता हाला मात्र या अटक्या बनालाय देवा सवत्र असा होय. सुपात्रा तुझी केली दिवशी अरे, या भूतानं घालण्या केशी भूत जबर मोठ बाई अरे, भूत लागला त्याला सात पोर झाली त्याला असं म्हणते ती सत्य नारदने बुद्धी केली नारदाची नारदी शाबास. म्हणते ती नाही हाय, मगाशी आपल्याला रामराव महाराजांनी विचारलं हाय. पाच पांडवाच्या आईचं नाव तिने सांगितलं की द्रौपदी वेगळं ऐकलं मगाशी. मग पाच पांडवाची बायको द्रौपदी ही तर पाच पांडव तिला का नवरं मिळालं बरं का आता म्हणून तुम्हाला बोलवलंय. झालंय सतयुगाला राहिले कलियुगाला सांगून दिलं पाहिजे तुम्ही बसलेल्या सभालाई. काय झालं होतं या सणारी द्रौपदा लहान असताना विचार केला मनाला ते प्रकार मात्र काय घडला होता त्या ठिकाणी. समोर द्या बाजूला बाजूला समोर द्या बाजूला बाजूला तिने काय बघितलं एका गाईच्या पाठीमागे 5 नंदी का सतयुगात झालंय होय. आणि 5 नंदी जसं बघितलं एका गायच्या मागे तिला हसू आलं आणि ती हसलेलीचा शाप मात्र गायनं दिला सैलाय. विचार केला मनाला प्रकार ही काय? गाय सजासजी तुक झाला अंतकरणाला आणि शाप मात्र दिला असताना या द्रौपदीला बाई ग मला हसू नको तुला सुद्धा हीच अवस्था आहे आणि किती शाप मात्र तुला सुद्धा तुझ्या पुढच्या जन्मी मात्र या ठिकाणाला जसं माझ्या मागे 5 नंदी तसं आहे. अगं 5 नवरा भोगणार गा 5 नवरे भोगणार 5 नवरे भोगणार 5 नवरे भोगणार
रेणुकाची सुद्धा तीच म्हणते. कशी रेणुका पती परमेश्वराला आंघोळ घालण्यासाठी आंघोळीला जायची ना आंघोळी करून येताना वाळूची घागर होय छरा मारते ती वाळू. त्या वाळूची घागर करायची, सर्पाची चुंबळ करायची आणि आपल्या पतीला आंघोळ घालण्याकरता आणायची. शिका माऊली पतिव्रता तिची देवावरी सत्ताई देव घ्याला भेला पतीवर तिला शरण गेला. पतीवर तिला गेला. पण कसं एक दिवस विचार केला मनावर गेली होती मात्र त्या ठिकाणाला. जशी मात्र आंघोळ सवळ करत असताना काय दृष्टीला पडला साईला जल क्रीडा करणार मास आणि किती जल किरीटा मात्र ह्या स्वतः रेणुकीने पाहिली. नेत्रानं पाहिलं देवा माझा पती परमेश्वर असता या ठिकाणाला. आणि की मी सुद्धा अशी जल क्रीडा केली असती. वाळूच्या घागऱ्याने बिचारी पाणी भरत होती हो. होय पण ती वाळूची घागर जशी भावना निर्माण मनामध्ये झाली आणखी पतिवृत्तीची हानी झाली असायला. पतिव्रतेचा धर्म सांगते ऐका चित देऊन तुम्ही हो, ऐका चित देऊन आपल्या पतीला असंच झाला देवाप्रमाणे. सकल पारी उठून घ्या ग पतीचं दर्शन बायन, पतीचं दर्शन. ईश्वराला मागण्या मागावर पती आधी मरण. पण आता भाव पतीच उलट वागते त्याचं कसं करायचं. तसंच आहे. कसं 5 वाजता घडी आडघडी करतच तकंडी येतोय मग त्या पतिवर्तेने त्याचं दर्शन कसं घ्यायचं. घेतलंच पाहिजे तरी सुद्धा म्हणून या पतिवर्ता बी आता बिघडले ते तकंडी येशील खेळत कर्म घेतसे ऐसे सोने कुणाचं न चाले. यज्ञ कोणाचा ना चालले. 4 पुत्र राजा दशरथा अंतकाळी एकही नव्हता. कर्माचे मोहर कोण जात नाही नाही का. श्रीकृष्णाचं मोठं वैभव बस. बंदी खाण्यात वसुदेव. बाप असणारा श्रीकृष्ण त्याच्या बी बाला चुकलं नाही मग तुम्ही आम्ही कोण. कोण आहे तुम्ही आम्ही. तरी सुद्धा माझ्या माऊल्यांना हात जोडून विनंती काय हे जीव खेळणारा असू द्या, पण ते जर रोज एकदा का होईना दर्शन घेतच जावं. घेतलं पाहिजे. इथं बसलेले पैकी कोण घेतं का. सगळ्यांनी हात वर करा कोणी घेतलंय त्यांनी. अहो त्यांचं सगळं म्हातारी कामगार तिथं जायचं ना दर्शन घ्यायला. म्हणूनच त्या गप्पायला नाही तर लगेच हात वर केला. धावा विचार केला देवा असणारा देव म्हणतो मात्र त्या ठिकाणाला उग तुझं ध्यान झालं सोबराया. आणि कशाकरिता माझा धावा सोमराया केला काय संकट पडलं सांगितलं पाहिजे मला. सोबराया पाठी लागला होता सांगायला. काय लागला बोलायला. देवा तुझ्यासाठी इतक्या लांब आहे माझा भाऊ गमून बसतो, इतक्या लांब आलो असायला. देवा तू राहिला कुंच्या दिशेला मी गाया तुझ्या घेऊन आलो कुंच्या मुलकाला तुझा आठव देवा झाला माझ्या मनाला म्हणून करता धावा मी केला सैला. वाढबाई माझी चमराची कोर बाई ग माझी चमराची कोर अनय्या राखी लागे
अरे भूक लागली बघा माझ्या पोटाला, तान लागली देवा माझ्या जीवाला. देव म्हणतो सोमराया मला भूक नाही लागली म्हटलं आता आपलं भूज भास करून मला काहीतरी माझ्या पोटाची व्यवस्था कर. मग देवा काय करू तुझ्यासाठी? काय बी कर गड्या, पण मला म्हटलं भूक लई लागली या. असणाऱ्या तुझ्या जाण्यात आण्यात काहीतरी कोणाला तरी दूध निघालं तर दूध का असणार, पण मला दिलं पाहिजे. देवा सगळ्या गाड्या या ठिकाणी आला आणि सगळ्या मातुरा आटून गेल्या सैन्य. आणि तुला दूध कसलं द्यायचं म्हणलं या ठिकाणी आला? बघ गड्या, नाही म्हटलं तर म्हटलं तुझं सत्व गेलं म्हणून सांग. सत्व पाहिजे पाहायला, सत्वाशिवाय देव नाही. तत्व पाहिजे आपल्या जवळ या ठिकाणाला. आता भाव सत्व तत्व राहिलं नाही म्हणूनच देव सुद्धा तटकार आहे. आपणच म्हणतोय मस्त वाऱ्या केल्याबरोबर बाळमामा पावाला, पण तुझ्याकडे तत्व किती आहे आणि तपासून बघ ना. वाऱ्या आपल्या कशा माहितीये का? कशा? झाडावर मुळा घाली झाल्या तशा गेल्या वाऱ्या पंढरीच्या. भले? त्याला जो बाबळीचा गुळबी नाही, चिकबी नाही, आणि त्याला काय त्याची वारी बी सिद्ध नुसतंच झालं केलं. पंढरपुर संताच घर. म्हणून साधू संतांनी सांगितले, आल्यानो संसारा झाले पंढरपुरा, दिनात जातो सोयरा पांडुरंग. वाट पायी उभा भीतीची आवडी, कृपाळू तातडी उठा वेळ. हा उग संतांची प्रमाण द्यायची. पण ते आपल्याला काय तर कळवून घेतली पाहिजे नाही की. अंगी लिहून याला कंडोळ झाकून करी पाप. कारण त्याला संत म्हटलं पाहिजे. आता दावी वैराग्याच्या काळात भोगे विषयाचा सोळा. संत म्हणायला कुणाला? तुका म्हणे ऐसे संत जिथे घालावे मातीत. या संताच्या पायाकडून चालतंय. आता या संताचा भरणा तेवढाच जास्त झालाय भाऊ. वारीत मोह किती वारी. किती वारी. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी संत नक्की कुणाला म्हणायचं? कुणाला? जे का गांगले गांगले त्याशी म्हणी जो आपुले, तोची साधू ओळखावर देवते तिची जाणावा. त्याला सांगितलंय. त्याला सांगितले, या बस. विचार केला मनाला, सोमराया पाटील काय म्हणतो देवाला. देवा सांग मात्र तुझं कसं काढू सगळ्या वानगा या मात्र मुझ्या असणाऱ्या कळपात माझ्या कुठल्याच गाईला दूध नाही या ठिकाणाला. सोमराया, हा तुझ्या मात्र कळपा जर गाईला दूध नसेल तर मला सुद्धा तुझे सत्व बघायचं आहे. सत्व गेलं म्हणून सांग. बारी संपली. अरे नंदन सत्यवाईचा